मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या फोर्थ डेच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर नमस्कार. आता 5 दिवसांपैकी आता 2च दिवस राहिले, आजचा दिवस आणि उद्या शेवटचा. तर इथपर्यंत आले तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय होप की खूप काही शिकायला भेटत आहे तुम्हाला नवीन नवीन. तर काल बऱ्याचशा लोकांना जाणवले का, समजलं जीवनामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, थोडस लक्ष दिलं, आता तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. ओके, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण शिकणार आहे पेंड्युलम डाउजिंग. खूप सुंदर आहे. खूप दिवसापासून तुम्ही बोलत नाही, आज पटापट बोलायला लागणार. खूप सरप्राईज होणार. तुमच्या माइंडची ताकद, तुमचं सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल आहे आज तुम्हाला समजून जाईल. तर आज काय करायचं आहे, प्रयोग करायचा आहे. तुम्ही स्वतः करणार आहे, मी काहीच नाही करणार. तुम्ही जाऊन तुमच्या घरातील सगळे एनर्जी चेक करून येऊन मला सांगणार आहे. हा, सर्वांना शेअर करणार आहे. खूप मजा येणार आहे आज. तर कोणी कोणी आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहे मला कसं कळेल, तर कोणी कोणी आणलाय मला दाखवा. डाउजर कोणी बनवलंय, चला शर्मिला मॅम, व्हेरी नाईस. अजून, चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे प्लीज, अजूनही मी तुम्हाला थोडा वेळ देईल. हा, व्हेरी नाईस. काय करायचं आहे, चला ठीक आहे. अजून बघून घेतो, थांबा 1 मिनिट. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो. अंगठी घ्यायची, साधा दोरा टाकायचा, आपला घरात दोरा असेलच. ओके, बस झालं तुमचं डाउजर तयार. हं? तेवढंच सुंदर काम करतं आणि खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे. मला बघू द्या अजून. ठीक आहे. ओके, दीपा मॅम, कर सर, ओके सर, कृष्णकांत सर, ओके. ओके ओके, मिनल मॅम, चला ज्यांचे ज्यांचे आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, वैशाली मॅम, प्लीज ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, मी खरंच सांगतो खूप सरप्राइझिंग रिझल्ट असतात. अजूनही वेळ आहे. अंगठी तुमच्याकडे असेलच, नाही तर घरात कुणाची मागून घ्या, एक दोरा शोधून ठेवा. 5 मिनिट देतो तुम्हाला आणि मग खरंच खूप मॅजिकल रिझल्ट तुम्ही स्वतः चेक करणार आहे. तुमच्या हस्बंडला, तुमच्या पत्नीला, सगळ्यांना सरप्राईज करू शकणार आहे. आज मॅजिशियन बनणार आहे तुम्ही. तर तोपर्यंत, जोपर्यंत दुसरे लोक रेडी करून येत नाही आहे दोरा आणि अंगठी, त्यांना 5 मिनिट देऊ. तोपर्यंत आपण, आज आपल्याकडे वेळ आहे. नंतर आपण झिबू सिम्बॉल शिकणार आहे. आज रिलॅक्स आहे. ओके. तर जोपर्यंत लोक बनवत आहेत तोपर्यंत आपण काय करूया. 1 मिनिट, माझी ती फाईल कुठे गेली. 1 मिनिट थांबा. जस्ट हा, तोपर्यंत आपण, आता तुम्ही सगळे रेकी लेवल 1 ला आहात, तुम्हाला माहिती नाही रेकी मध्ये पुढे काय असतं, कसं असतं. थोडीशी पुढची माहिती देतो. ओके, याच्यामध्ये पुढे काय असतं. तर बघा, तुम्ही रेकी लेवल 1 शिकत आहे सध्या, पण पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये बरंच काही असतं. पुढे जाऊन तुम्ही लेवल 2 लेवल 3 ला येतात. आपला मे बी मंगळवारपासून क्लास सुरू होऊन जाईल मास्टर लेवलचा. तर लेवल 2 लेवल 3 एकत्र शिकवतो. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळे सिम्बॉल, रेकीचे सर्व सिम्बॉल तुम्हाला आठवण करून दिलं जातं, चॅनलिंग करून दिलं जातं, आणि तुम्ही रेकीच्या 100% एफिशियन्सीनी कुणाचे उपचार करू शकतात. अजून काय असतं बघा, आपला जो कोर्स असतो, जो आपण मंगळवारपासून घेणार आहे, त्याच्यातच काय काय इन्क्लूड केलेलं असतं. कुठलंही जसं वेगळं चार्ज नाही. जसं मी लेवल 1 मध्ये सगळंच काही शिकून दिलं, त्यातही खूप सगळ्या मोडॅलिटीज शिकवत असतं. तर करुणा रेकीचे सिम्बॉल असतात. आपल्या उसळ रेखेमध्ये 4 सिम्बॉल आहेत. करुणा रेखेमध्ये अतिरिक्त सिम्बॉल असतात, ते शिकवले जातात तुम्हाला. खूप सुंदर आहे. एक अंतकरण रेखी, हाही सब्जेक्ट तुम्हाला शिकवला जातो. तर हाही खूप सुंदर सब्जेक्ट आहे. अंतकरण रेखी वापरायला खूप सोपं असतं. याच्यामध्ये सिम्बॉल पाठ करायला लागत नाही. ओके, 4 सिम्बॉल असतात. हे खूप छान आहे. हे काय असतं बघा, याला बोलतात ग्रीड बनवायचं शिकवलं जातं. म्हणजे 2 व्यक्तीमध्ये कोणी तिसरं असेल तर तुम्ही त्याला चांगल्या भावनेने सेपरेट करू शकतात, किंवा 2 व्यक्तीमधलं नातं खराब असेल, 2 कुटुंबामधलं नातं, 2 मित्रांमधलं नातं, 2 भावांमधलं, बहिणींमधलं नातं, तुम्ही ह्या रिलेशनशिप ग्रीडने कुणाचंही नातं जवळ आणू शकतात. तुम्हाला पुढे शिकवलं जातं विश बॉक्स कसा बनवायचा. आता विश बॉक्स हा Amazon वर भेटतो, पण तुम्ही नाही वापरू शकत, कारण अनलेस यू हॅव द सिम्बॉल्स, तुमच्याकडे जर सिम्बॉल नसेल तर तुम्ही हा Amazon वर भेटतो विश बॉक्स, पण कसा वापरायचा त्याच्यासाठी तुम्हाला सिम्बॉलचं अटोनमेंट गरजेचं असतं. ते कसं, ॲफर्मेशन्स कसे लिहायचे, बनवायचे शिकवलं जातं. इवन याची गरज नसते. तुम्हाला असा साधा डब्बा, मी साधाच वापरतो, तुम्ही असं विश बॉक्स तुमच्या इच्छापूर्तीसाठी,
ज्याही इच्छा आहे स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी सगळ्या चिट टाकून त्याला हिलिंग कसं करायचं. ओके, हे खूप सुंदर आहे कपूर दिया. आता कपूर दिया काय असतो हे खूप सुंदर आहे. कपूर दिया म्हणजे शिकवलं जातं कसं बनवायचं. कुठल्याही प्रकारचे ब्लॉकेजेस म्हणजे तुमच्या जीवनामध्ये खूप दिवसापासून काही काम अडकलं असेल, कोर्टाच्या केसेस असतील, तर हे काय करतं, सगळे त्यातले ब्लॉकेजेस ऍब्झॉर्व करतात. याला रेकीने चार्ज कसं करायचं, कसं यूज करायचं, हे तुम्हाला नेक्स्ट लेवलमध्ये शिकवलं जातं. अजून सायकिक अटॅक हे ऍडव्हान्स लेवलचं हिलिंग असतं. जसं की एखाद्यावर खूप, आता जसं काल आपण ओरा शिकलो, ते नॉर्मल आपला ओरा खराब असतो, पण काही लोकांवर खूप जास्त प्रमाणात कोणी नकारात्मक शक्तीचं आक्रमण केलं असतं. साध्या भाषेत कोणी जादूटोना ब्लॅक मॅजिक केलं असेल, तर आपण रेकीतून अशा लोकांचा सायकिक अटॅक काढू शकतो, जे लोक ॲबनॉर्मल बिहेव करतात. व्यक्तीच नाही, वास्तूचाही ओरा खराब असतो, तर एखाद्या वेळेस आपल्या घराला नजर लागते, घरात अचानक सगळे लोक आजारी पडतात, अचानक पैशाचा प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही तुमच्या घराचाही ओरा किंवा घराचाही सायकिक अटॅक कोणी काही केलं असेल काढू शकता. सर्वात छान पुढच्या लेवलची एक गोष्ट काय आहे माहितीये, तुम्ही अगदी डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय, तुम्ही फक्त अशा एक इमेज असते अशी 7 चक्राची वगैरे, तुम्ही अशी इमेजवर कुणाचाही हिलिंग करू शकता. ती व्यक्ती जवळ असेल, परदेशात असेल, दुसऱ्या शहरात असेल, अशा फोटोवर किंवा त्या व्यक्तीच्या फोटोवर किंवा तुम्ही पिलोला घेऊन सुद्धा कुणाचीही हिलिंग करू शकता. तर खूप ऍडव्हान्स लेवलचं असतं आणि खूप सुंदर असतं. ओके, चला अजून पुढे काय असतं आपण थोडंसं बघूया. साऊंड थेरपी, तुम्हाला साऊंड हिलिंग देखील तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या ह्याच्यात शिकवलं जातं. रेकी बरोबर बऱ्याचशा अदर मॉडेलिटीज पण कव्हर केल्या जातात. हे खूप सुंदर आहे. हे एक मेडिटेशन असतं, ते ॲडव्हान्स लेवलचं असतं. तर त्याच्यामध्ये काय असतं ना, तुम्हाला सिम्बॉल टाकून करायचं असतं. विदाऊट सिम्बॉल हे करता येत नाही, तुम्हाला देऊन पण फायदा नाही. ओके, याच्याने काय होतं, तुमच्यामध्ये त्याला 7 पॉवर मेडिटेशन बोलतात. याच्यात तुम्ही पॉवर मॅग्नेट बनतात. तुमचे सातही चक्र छान बॅलन्स होऊन तुम्ही जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी येते, पॉझिटिव्ह लोक अट्रॅक्ट करतात, तुमचं एकदम म्हणजे चेहरा ग्लो करायला लागतो, खूप ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होते. मनी मॅग्नेट, पैसा तुमच्यात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो, तर पैशासाठी खूप सुंदर आहे. आपले आर्थिक ब्लॉकेजेस त्याच्याने खूप लवकर दूर होतात. हिलिंग मॅग्नेट, तुम्ही एक उपचाराचे केंद्र बनतात, म्हणजे शक्तिशाली, तुमच्या हातातून एनर्जी खूप फास्ट व्हायला लागते. ज्यालाही गरज असेल, अगदी तुम्ही कुठे घरात बसले असाल, कुणाला गरज आहे हिलिंगची, आपोआप तुमच्या हातातून ऊर्जा व्हायला लागते. लव्ह मॅग्नेट बनतात तुम्ही, तुम्ही शक्तिशाली प्रेमाचे चुंबक बनतात. तुमचं घरातील कुणाबरोबर रिलेशन असेल तर तुम्ही एक लवली व्यक्तिमत्व बनतात, लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. सायकिक मॅग्नेट बनतात म्हणजे की तुमचं सिक्स सेन्स खूप छान काम करतं. तुमची इंटिट्यूटिव्ह पॉवर्स, जसं परमेश्वराचं आपण जसं क्राऊन चक्र शिकलो, खूप छान डेव्हलप होऊन जातं आणि आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप प्रगती करतात. जसं आपलं कारण शरीर आहे, जसं सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, आणि शेवटी आपल्याला त्या परमेश्वराचीच ओढ असते, तर तुम्ही आध्यात्मिक लेवलवर खूप छान प्रगती करतात. त्याच्यातच अजून ऍडव्हान्स आहे, त्याच्यातच तुम्हाला क्रिस्टल थेरपी बेसिक आणि ऍडव्हान्स हे देखील शिकवलं जातं. बेसिक मध्ये काय येतं की ब्रेसलेट कुठले घालायचे, क्रिस्टल ट्री असतात कुठलं वापरायचं, हे पेन्सिल, हे वाउंड असतात पेन्सिल, क्रिस्टल पेन्सिल्स असतात, याच्याने कशी हिलिंग करायची वगैरे वगैरे, हे बेसिक असतं. पण ऍडव्हान्स देखील शिकवलं जातं. ऍडव्हान्समध्ये क्रिस्टल ग्रीड आहे. आता पार्लरवाले मला वाटतं 7 चक्र फेशियल पण सुरू केलंय. आजकालच्या नवीन ब्युटी पार्लरमध्ये एक ट्रेंड आलाय. ओके, तर क्रिस्टल ग्रीड कसे लावायचे, ग्रीड लावून तुम्ही तुमच्या हिलिंगला अजून इफेक्टिव्ह कसं बनवू शकतात हे देखील शिकवलं जातं. अजून एक EFT सध्या खूप जास्त पॉप्युलर आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक. खूप सुंदर आहे आणि वापरायला तुम्हाला शिकवलं जाईल की तुम्ही दुसऱ्यांचे EFT सेशन कसे घ्यायचे, म्हणजे तुम्ही प्रोफेशनल हिलर होतात, तुम्ही कुणाची काउन्सिलिंग हिलिंग करू शकतात. एकदा तुम्ही मास्टर लेवलचा कोर्स केला म्हणजे पुढच्या कोर्सचं नावच आहे मास्टर हिलर, म्हणजे लेवल 2 आणि लेवल 3, ग्रँड मास्टर नाही, मास्टर हिलर. तर तुम्ही कुणाची काउन्सिलिंग, मेंटरिंग सगळं काही करू शकतात. ओके, याच्यात शिकवलं जातं तुम्हाला स्क्रिप्ट कशा बनवायच्या, कुणाचं मेडिटेशन कसं घ्यायचं, हिलिंग कशी करायची, काउन्सिलिंग कशी करायची. ओके, तर खूप सुंदर आहे. ज्यांना वाटत असेल कधी फ्युचरमध्ये यायचं तर आपला क्लास
सुरू होणार आहे मंगळवारपासून. ओके, चला ठीक आहे. नाही तर बोलणार सर आता पब्लिसिटी करायला लागले. आता बघूया किती लोक अजून ऍड झाले. आणलं का कोणी, ज्यांनी नाही नव्हतं आणलं? खूप मजा येणार आहे हा. मला पण शिकवायला मजा येते कारण तुम्ही खूप खुश होऊन जातात. चलो ठीक आहे. चला, चला व्हिडिओ बंद वाले थोडस, खरंच खूप छान आहे. कसं होईल याच्याने पुढे जाऊन तुम्ही पेंडुलमने हिलिंग सुद्धा करता येते. रेकीमध्ये खूप पॉप्युलर आहे. पेंडुलम डाउजरने आपण ऍडव्हान्स लेवलवर कोणाची हिलिंग देखील करतो. चला मी शिकवायला घेतो. हं ज्यादा टाइम, तुम्हाला माहिती आहे मी जास्त टाइमपास नाही करायचा. कारण झिबू सिम्बॉल पण शिकवायचे आहेत. आपण बघूया पेंडुलम डाउजर. ओके, थोडं मोठं करतो. बघितलं डाउजर कसं आहे. तर आपल्याला परमनंटने पण आता टेम्पररी बनवलंय ते काम करणार. आधी आपण काय करू, थेरी शिकून घेऊ. थोडस थेरी मी सांगेल, थोडी बडबड करेल, नंतरून आपण प्रॅक्टिकल करू. तर थेरी सगळ्यात इम्पॉर्टंट थेरी असते, नंतरून आपण हे करूया. ओके, डिटेल्स वगैरे उद्याचा पण दिवस आहे. ते पुढचा कोर आपलं मेन टार्गेट एक एक दिवस करून 5 दिवस संपवायचे आहेत. ओके, चला आता आपण पेंडुलम डाउजनची थेरी नीट वाचून घ्या. आज जास्त करून आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. ओके, चला आता बघा पेंडुलम हे डाउजिंग ही ऊर्जा शास्त्र आणि इंट्युएशन लेवलवर आधारित पद्धत आहे. इंट्युएशन लेवलवर म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. ओके, आणि सबकॉन्शियस माइंडवर. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं असू शकतं किंवा क्रिस्टलचंही असू शकतं, आणि हे वापरून प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. आणि हे डाउजिंग हजारो वर्षापासून प्रचलित आहे. आत्ताची लेटेस्ट टेक्निक नाही आहे. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात असे. रादर इंडियामध्ये अजूनही केला जातो. जसं कोकोनट डाउजिंग वगैरे आहे. शेतामध्ये बोर वगैरे करायचे असेल तर काही लोक नारळ घेऊन येतात, पाणी शोधतात. सेम प्रिन्सिपल आहे. ओके, मग जमिनीतील पाणी खनिज शोधण्यासाठी अगोदर वापरायचे आणि अजूनही वापरतात. पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी म्हणजे सबकॉन्शियस माइंडशी आणि ऊर्जा क्षेत्र म्हणजे आपला ओरा याच्याशी जोडलेले असते. पेंडुलमच्या हालचालीच्या आधारे आपण हो, नाही, मे बी किंवा एखादी एनर्जी चेक करू शकतो. ओके, नाही बघा. तर आवश्यक साधने पेंडुलम उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट मी तुमचं प्रॅक्टिकल झाल्यानंतर डाउजिंग चार्ट शिकवणार आहे. ओके, घाबरू नका. शांत आणि सकारात्मक मनस्थिती आणि संतुलित ऊर्जा क्षेत्र तुमचा ओरा पाहिजे. आता कळता कळता तुम्हाला कळेल ना. आता डाउजिंग करण्याची पद्धत आहे. पेंडुलमला रेकीने शुद्ध करा. ओके, ओके, चला ठीक आहे. आता मी काय करतो, तुम्हाला प्रॅक्टिकलच करून दाखवतो. आपण प्रॅक्टिकलच करू. सध्या मला थोडंसं बघून घ्या, नंतर तुम्ही करा. ओके, आपण आता प्रॅक्टिकल करूया. आता माझ्याकडे हे बघा अंगठी दोरा आहे, पण तुम्हाला ते स्क्रीनवर नीट दिसणार नाही. त्याच्यासाठी आपण काय करूया, मी तुम्हाला हे पण नीट दिसणार नाही. हे क्रिस्टलचं आहे, हिलिंगसाठी वापरतात. हे मेटलचं आहे, धातूचं आहे, हे डिसिजनसाठी वापरतात. चला मला नीट बघून घ्या. अगोदर काय करायचं आहे बघा. पेंडुलमला आपण 4 पद्धतीचे प्रश्न विचारून बघू आज. ओके, बाकीच्या चार्टवर नंतर थोडस बघा. आता याची हालचाल 90% केसेसमध्ये कसं होतं, जर डाउजरचं उत्तर हो असेल, जर पेंडुलम डाउजरचं उत्तर हो असेल तर ते मागे पुढे मागे पुढे मागे पुढे सरकतं. आता मी हलवतो या हाताने, मागे पुढे हलतं. आणि जर त्याचं उत्तर नाही असेल तर ते डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे हलतं. ओके, हे झालं 2. सेकंड, तिसरं आहे, जर एखाद्या ठिकाणची ऊर्जा एनर्जी आपल्याला चेक करायची आहे. जर ऊर्जा पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल तर ते असं क्लॉकवाईज गोल गोल फिरतं. क्लॉकवाईज आता मी फिरवत आहे. आणि जर निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल तर ते अँटी क्लॉकवाईज असं फिरतं. ओके, अँड उलट्या दिशेने जोरजोरात फिरतं. 90% केसेसमध्ये असं होतं. चालेल, तर आता आपण काही प्रॅक्टिकल्स करणार आहे. तर थोडीशी प्रॅक्टिस तुमची रेकीला कॉल कसं करायचं बघा. पेंडुलम डाउजिंगसाठी रेकी हिलर असणं गरजेचं नाही आहे, पण तुमच्याकडे रेकीची एनर्जी आहे तर जरूर वापरायची त्याची. तो खूप छान चार्ज होतो. तर थोडीशी तुमची प्रॅक्टिस करवतो रेकीला कॉल कसा करायचा. इथून पुढे तुम्हाला ज्यांचा अटेनमेंट झाला आहे आयुष्यभर तुम्ही या ऊर्जा वापरू शकता.
चला आता आपण काय करायचं, रेकीला कॉल करू. चला माझ्या मागे बोला, दोन्ही हात रब करा जोर जोरात. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माता पिता, माझे सर्व गुरु, ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता काय करायचं, जसं पाणी चार्ज केलं, डाव्या हातात तुमचं अंगठी दोरा ठेवून द्या. ठेवला. सेम आता उजवा हात वरती आणि क्लॉकवाईज फिरून ऍफर्मेशन द्या. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देण्यास मदत करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तर देण्यास मदत करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तर देण्यास मदत करत आहे. असं किती वेळेस करायचं असं काही नाही. तुमच्या मनाला वाटलं 21 वेळेस करा, मनाचं ऐका. ओके, किती वेळेस करायचं, कधी वाटलं जास्त तर जास्त करा. आणि शेवटी बोला, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. रेकीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऐसा भी होता है क्या, याच्यापेक्षा म्हणायचं हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. युअर माइंड इज एव्हरीथिंग. ओके, चला आता काय करायचं आहे बघा. सगळ्यांनी आता प्रॅक्टिकल करायचं आहे. बघा, हात असा आहे, डावा हात असा, तुमचा हा बोट आणि अंगठा याच्याने तुम्ही त्याचं टोक पकडा आणि याला खाली थोडस, हाताच्या थोडस वरती पकडा. ओके, आणि आता काय करायचं आहे, आता मी त्याला काय विचारतो, माझं नाव, खरं नाव विचारणार, तर त्याची पोझिशन मी बघणार कशी आहे. ओके, आता बघा, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे. एक इंट्युशन द्या, थर्ड आय चक्रावर फोकस करा, त्याचं त्याचं फिरते. तर तुम्ही तुमचं खरं खरं नाव विचारा त्याला, बघू द्या मला स्क्रीनवर. ओके, हा, माझं नाव वैशाली आहे. ओके, धनश्री आहे, माझं नाव शर्मिला आहे. व्हेरी नाईस. फोकस ऑन युअर थर्ड आय. हा, ओके, व्हेरी नाईस. अर्चना मॅम. ओके, असं माझं नाव भारती आहे. ओके, लेट इट बी. चलो ठीक आहे, थोडंफार काही काही चाललं, काहीच नाही हरलं. ओके, विल सी. आता काय करायचंय बघा, आता आपलं खोटं नाव विचारायचंय. हातात पकडा, त्याला स्टॉप करा, स्टॉप करा दोघी हाताने, आणि आता परत पकडा. आता आपलं खोटं नाव बोलायचं. आता मी बोलेल, माझं नाव आकाश आहे, माझं नाव आकाश आहे, माझं नाव आकाश आहे का, तर ते त्याची पोझिशन बदलली. तर विचारा तुम्ही. चला धनश्री मॅम, तुम्ही सांगा, तुमचं नाव मोनिका आहे. चला अर्चना मॅमने काही सांगितलं ना. चला दीप्ती मॅम, चलो व्हेरी नाईस. चल रहा है, चल रहा है. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे प्लीज करून बघा, खूप मजा येते. याच्यानंतरचं प्रॅक्टिकल याच्याहून मजेशीर आहे. ओके, आता मी अनम्यूट करतो. आता तुम्ही चांगले बोला, अजून याच्यानंतरच एक प्रॅक्टिकल बाकी. चलो, काय वाटतं, चालू आहे, रिझल्ट येत आहेत. चलो आता नंतर सांगा मला बाकीचं, याच्यानंतर. रिझल्ट आला, थँक्यू. आता काय करायचं, एक मिनिट, कुणी मी माझं पूर्ण ऐकल्याशिवाय कुणी जागेवून उठायचं नाही. तुम्हाला जागेवून उठून घरात जाऊन प्रॅक्टिकल करायचं आहे, पण माझं सगळं झाल्यावरच जागेवून उठा, आता नाही. आता काय करायचं आहे बघा, दोन प्रयोग करायचे आहे तुम्हाला. सुरुवातीला तुम्ही काय करायचं, हे डावजर घेऊन तुमच्या देवघराच्या समोर किंवा देवघराच्या वरती पकडायचं आहे आणि त्याला विचारायचं, इथली एनर्जी कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. तर ते पॉझिटिव्ह असेल तर गोल गोल फिरेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते झाल्यानंतर लगेच कुठे जायचं आहे, तुमच्या डस्टबिनच्या वरती. कचऱ्याचा डब्बा सगळ्यांच्या घरात आहे, कचऱ्याच्या डब्याच्या वरती पकडा आणि विचारा, इथली ऊर्जा कशी आहे. निगेटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरायला लागेल. ओके, किंवा टॉयलेट बाथरूम मध्ये जा, तर तुमच्या तुमच्या घरात जा आणि मला येऊन नंतर एक्सपिरियन्स सांगा. जा आता, उठायचं आहे, प्रयोग करून या. जा, देवघर आणि बाथरूम, डस्टबिन आणि देवघर. बाकीचे कुणाला काही क्वेश्चन आन्सर असतील विचारून घ्या मला. ओके, सर मी ट्राय केलं माझ्या नावासाठी, पण ते ऍक्च्युली नाही झालं तसं. कुणासाठी? स्वतःच्या नावाचं ते आता तुम्ही ठीक आहे, म्हणालेलात ना सांगतो सर. सांगतो मी सगळं सांगेल. ओके,
मग सगळ्यांचेच येणार असं नाही, कोणाचे नाही पण आले पाहिजे, वेगळे उत्तर पण भेटले पाहिजे, सगळ्यांचंच सारखं नाही येणार हा. मी एक्सप्लेन करेल, सगळं एक्सप्लेन करेल. सर नमस्कार. नमस्कार सर, बोला. सर माझे विचार जास्त वाढतायत. मला पिक्चर बनवायचा आहे, मला पंतप्रधान व्हायचं आहे, असे विचार येतात. ते कशामुळं? हळू बोला, काहीच समजलं नाही मला. मला विचार जास्त येतात. मला पिक्चर बनवायचं आहे, ते माझं स्वप्न 2018 पासून मी प्रयत्न करतोय, होत नाहीये. माझं काम एडेड वरती संस्थेवरती होत नाही 10-15 वर्ष झाली. होत नाही. सॉरी सॉरी, अनम्यूट, सॉरी, तुम्हाला म्यूट केलं मी. हे बघा, होत हॅलो नाही. हा, वन हॅलो मिनिट सर. थांबा. हे बघा, ओके ओके. आत्ताचे प्रश्न आहे ना, पेंडुलम आहे, तर याचेच प्रश्न विचारा. उद्याचा पण दिवस आहे, मी हॅलो सर. सगळ्यांच्या प्रश्नांचे सगळे हॅलो उत्तर. हॅलो सर. हॅलो बोला सर. मॅडम. मी शारदा. मी माझ्या देवघराच्या इथे केलं, पण ऍक्च्युली ते अँटी क्लॉक किंवा असं म्हणजे फिरलं नाही, स्थिर होतं. ओके सेम ओके मी माझ्या कचऱ्याच्या इथे हॅलो गेली, सेम होतं. ओके ओके. हॅलो 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 सर. सर. हॅलो आता सर. आता एक मिनिट, सर तुम्ही ना खरंच सिविक सेन्स, सिविक व सगळ्यांनी थांबा, आपण इंडियन लोक आहे, सगळ्यांनी सिविक सेन्स. आता एक कोणी बोलत असेल, सगळे बोलतात, हँड रेज करा बरं प्रॉपरली. हा, अर्चना मॅम बोला. नमस्ते सर, नमस्ते सगळ्यांना. हा, नमस्ते. सर ऍक्च्युअली मध्ये हे सुरुवातीला थोडंसं हे वाटत होतं, पण मी माझं नाव घेतलं तेव्हा खरंच पुढं मागं फिरलं. आणि जेव्हा मी माझ्या मुलाचं नाव घेतलं की माझं नाव पार्थ आहे, तर ते जे तुम्ही सांगितलं अगदी खरं, म्हणजे मला आता बोलताना काटे येत आहेत, पण ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि तेच बरोबर तुम्ही आता जे सांगितलं होतं की मंदिराजवळ गेलात तर क्लॉकवाईज फिरेल आणि कचऱ्याच्या पेटीच्या वरती फिरवलं. कचऱ्याच्या पेटीवर जेव्हा मी घेऊन गेले सर, सुरुवातीला ते हलत नव्हतं एवढं जास्त. पण मी 2 मिनिटं जेव्हा स्थिर राहिले ना, तर खरंच ते म्हणजे उलटं घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरायला सुरुवात झाली. आणि मी पुन्हा म्हटलं, हे खरंच होतं का पाहण्यासाठी पुन्हा मी मंदिराजवळ गेले. आणि ते जे तिथं पुन्हा मंदिराच्या तिथं उभं केलं, तर सर पुन्हा क्लॉकवाईज, म्हणजे हे खरंच म्हणजे झालं. आता हे काय आहे मला नाही माहिती, मी पण हे सांगतो, झालं. सगळं सांगेल मी तुम्हाला, काहीच बिलकुल घाबरू नका. ओके सर, मी आणि हा प्रयोग का करायला सांगितलं तेही सांगेन हा. हा, कनित शेट्टी सर बोला. काय नाव आहे? कनित शेट्टी नावाने कोण आहे? मला नीट दिसत नाही स्क्रीनवर. हा हा, बोला. हॅलो सर. हा, बोला मॅडम, बोला. सर, डस्टबिन साइड पॉजिटिव था एंड मंदिर ऑल्सो पॉजिटिव. ओके, ठीक है, ओके, वेरी नाइस. असे पण उत्तर आपल्याला होते. ओके मॅडम, हा, मैं थैंक यू आंसर दूंगा, बाद में आंसर दूंगा. चित्रा मॅडम ने बांगडी घेतली की काय? सर. चित्रा तलपदे मॅडम, बोला बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा आजी, अनम्यूट. ते अनम्यूटचं बटन दाबा ना, मला ऐकायला नाही येत तुम्ही काय बोलत आहे ते. नाही, त्यांना नाही करता येणार, मला वाटते अनम्यूट नाही करता येणार आहे. हा, वैशाली मॅडम बोला. हा सर, माझं तुम्ही जसं बोललात तसंच झालं. देवघराच्या वरती घड्याळाच्या काटाप्रमाणे, आणि बाथरूम मध्ये गेल्यावर रॉंग साईडने झालं, असं ओके लेफ्ट साईड. ओके ओके, चला ठीक आहे, व्हेरी नाईस. अजून सगळ्यांचे एक्सपिरियन्स घेतले ना तर खूप वेळ होऊन जाईल. हा, बोला मॅडम. सर मी बोलू. हा, बोला बोला. मी पंचधातूची अंगठी घेतली आणि ती खूपच छान प्रमाणे हलते. हा, पंचधातूची ना ती, व्हेरी नाईस, हा, व्हेरी नाईस. आणि बघा खूपच छान हलते आणि खूपच छान रिझल्ट मिळाला. तुमचं ह्या वयात पण होतंय, म्हणजे तुमचा ओरा खूप स्ट्रॉंग आहे, तुमची ओव्हरऑल एनर्जी स्ट्रॉंग. सर, मी पहिला केलेलं पण आहे हे. अच्छा, तुम्ही कुठून आहे आजी? मला नाही सांगता येत एक मिनिट तसं. थांबा, एक मिनिट, त्या चित्रा मॅमलाच बोलू. तुम्ही कुठून आहे आजी? तुम्ही मला सांगा बरं एक मिनिट. मी मुंबईतनं आहे, जर मुंबईतनं. जर मुंबई, एक मिनिट थांबा बरं, खरंच तुमची एनर्जी खूप पॉझिटिव्ह. मला एक फक्त असं शांत बसून घ्या एक मिनिट तुम्ही. मला फक्त तुमचा ओरा चेक करायचा, याच्याने आपण हे पण तसंच काम करत. ओके, थांबा हा, एक मिनिट. हे बघा, तुमची एनर्जी खूप जास्त पॉवरफुल आहे, म्हणजे ह्या वयात पण लगेच कळून जातं. ओके, म्हणून. हो सर. आणि पंचधातूची अंगठी घेतल्यानं हा फारच हा, छान ह्याचा रिझल्ट मिळाला मला. चालेल, व्हेरी खूपच नाईस. सुंदर मिळाला. आणि मी 2 लेवल केलेले आहेत पहिला. चला, व्हेरी नाईस. काहीतरी पण नवीन शिकायला ह्या भेटेल तुम्हाला, रिव्हिजन होऊन जाईल. ह्या
ह्या स्ट्रीमच्या नाही, दुसऱ्या स्ट्रीमच्या केलेल्या आहेत. ओके ओके, ठीक आहे, ठीक, व्हेरी हा, नाईस. ठीक आहे. चला छान छान आहे तुमचं, मला खूप आवडलं. चला, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हा, आता आपण अजून एक एक्सपिरियन्स घेऊ, मग तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल. ओके, अजून कुणाचा हँड रेज आहे मला फक्त बघू द्या. एक एक काहीतरी घेतो. एक 1 मिनिट थांबा, कोण आहे? हा, बोला, डॉक्टर राजश्री पाटील मॅम, बोला, तुम्ही अनम्यूट करा. हॅलो. हा मॅडम, बोला. हा सर, मला जे नावासाठी जे सांगितलं होतं ते दोन्ही पण पॉझिटिव्ह आलं, रिस्पॉन्स आला. आणि देवघराच्या तिथे पण पॉझिटिव्ह आला आणि व्हेरी डस्टबिनच्या नाईस. तिथे पण पॉझिटिव्ह रिझल्ट आला मला. ओके. पण मला असं विचारायचं आहे की निगेटिव्ह म्हणजे जी ऊर्जा जेवढी जास्त असेल तेवढं जोरात ते म्हणजे पेंड्युलम हलतं का, म्हणजे असं हो, विचारायचं आहे. हलतं, तसं होतं. काही काही पेंडुलम ब्रेक सुद्धा होतात. क्रिस्टलचे पेंडुलम ब्रेक होऊन जातात. एनर्जी हम्म, निगेटिव्ह असेल तर क्रिस्टलचे पेंडुलम हम्म. ब्रेक होतात, इतक्या जोरात फिरतात. हा, मी एक्सप्लेन तर करेल, कारण देवघराच्या हा, बोला बोला मॅडम, बोला. काय देवघराच्या तिथे आहे ना, पॉझिटिव्ह एनर्जी एवढी आहे की ते खूप असं राऊंड राऊंड क्लॉकवाईज फिरलं. ओके. आणि 2 डस्टबिनच्या जागा आहेत माझ्या, जिथं एक आहे तिथे कट केलं तर तिथं थोडस अँटी क्लॉकवाईज, पण दुसरी जी डस्टबिनची जागा आहे तिथे खूप जोरात हे झालं, ते डस्टबिन हल्लं. अधून मधून क्लीन करता का? चांगलं क्लीन ठीकठाक ठेवतात ना? नाही ना, ऍक्च्युली मी माझ्या क्लिनिक मध्ये आहे ना, सो हा, पण तरी 2 डस्टबिनची आहेत. एक माझी आहे जी क्लीन आहे आणि जी दुसऱ्याची आहे ना ती क्लीन नाहीये. बरोबर, सगळं सांगितलं. ओके, मी हेच का घेतलं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता, नाही तर खूप टाइम होऊन जाईल. सगळ्यांचे आन्सर 90% सेम असतात, सगळ्यांचे आन्सर सेम नसतात. ओके, आता मी सगळं काही एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. मी हा प्रयोग का घेतला आणि त्याचं कॅलिब्रेशन कसं करायचंय ते आपण बघूया. ओके, आता कुणावरही मी असेल नाही तर कोणी असेल, डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. 1 मिनिट, मॅडमला पिन मधून काढतो. ओके, आता बघा, सगळ्यात आधी काहींची उत्तरं वेगळे आले, त्याच्यासाठी काय करायचं? कधीही डाव घेणार त्याचं कॅलिब्रेशन करायचं. कॅलिब्रेशन कसं करायचं त्याला विचारायचं. सर्वात अगोदर कधी तुम्ही खरंच क्वेश्चन आन्सर कोणाचे जाणून घेणार आहे तर त्याला विचारायचं. अगोदर मी तुम्हाला येस नोचं सांगतो. त्याला विचारायचं, त्याला कॅलिब्रेशन बोलतात. जर तुझं उत्तर हो असेल तर तुझी मुवमेंट कशी असणार, तर तू कसं हलणार आहे. तर काहींचं असं असतं, पण काहींचं याच्या उलट पण असतं. किंवा काहींचं उत्तर हो असेल तर क्लॉकवाईज देखील फिरतं, अँटी क्लॉकवाईज देखील फिरतं. मग त्याला विचारायचं, तुझं उत्तर नाही असेल तर तुझी मुवमेंट कशी असेल, हालचाल कशी असेल. तुझं पॉझिटिव्ह उत्तर असेल तर तसं अगोदर तुम्हाला कॅलिब्रेशन करून घ्यायचं आहे. ओके, सेकंड थिंग, ज्यांचं कन्फ्युजन मध्ये होतं फिरू का नको फिरू. ओके, तर तुमचं हे सगळं काही आपल्या संतुलित ओरा क्षेत्रामुळे होतं. आपलं जितकं माइंड क्लिअर आहे, माइंडमध्ये क्लॅरिटी, ओरामध्ये क्लॅरिटी असेल. मी अगोदरच तिथे पीपीटी मध्ये लिहिलेलं आहे, हे सगळं आपल्या ऊर्जा क्षेत्रावर, इंट्युएशन लेवलवर काम करतं. तुम्ही गोंधळलेल्या परिस्थितीत आहात, घाबरलेल्या परिस्थितीत आहात, हे व्यवस्थित काम करत नाही. तिसरी गोष्ट, मी तुम्हाला हेच 2 प्रयोग का करायला सांगितले. हा, तर बघा, मी लेवल 1 ला सांगितलं सगळं तुम्हाला एनर्जीच्या स्वरूपातून अभ्यास करायचा आहे. तर कसं, आता तुम्हाला मी एक छानच एक सांगतो. टॉयलेट एक प्रेम कथा पिक्चर आपण बघितलंय, बरोबर? टॉयलेट एक प्रेम कथा पिक्चर बघितला आहे. त्याच्यामध्ये काय होतं मला सांगा. ते जे बुजुर्ग असतात, घरातले ज्येष्ठ असतात, म्हणजे ते पिक्चर आहे पण जनरली असं होतं. अगोदर इंडियामध्ये खेड्याकडची लोक काय करायची, टॉयलेट घरामध्ये बांधू द्यायचे नाही. त्यांचं काय म्हणणं होतं, अन्न हे परब्रह्म आहे, घरामध्ये टॉयलेट असेल तर ती एनर्जी तिथे जाते. आता बघा कसं होतं, तुम्ही चेक केलं तुमच्या डस्टबिनच्या इथे निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधी कधी छोटे घरं असतात आणि तुमचं किचन ओट्याच्या खालीच तुमचा डस्टबिन असतो, किंवा तुमच्या टॉयलेटच्या समोरच तुमचं किचन असतं. आणि मग तिथे जादा पैसा कोण कमवत आहे, वास्तुशास्त्रावाले लोक खूप चांगला इन्कम तिथे करतात. हा, तर मग कसं असतं, ते तुमच्या घरात येतात, एनर्जी चेक करतात आणि मग ते असं काही तुम्हाला एखादं ब्रासची एखादी पट्टी वगैरे देतात. वास्तुशास्त्रावाले सांगतात घर तर आपण तोडफोड करू शकत नाही, कोणी भाड्याच्या घरात राहतात, कोणीला नाही परवडत, तर एखादं असं काही ऑब्जेक्ट देतात. हे काय करतात, जिओपॅथिक स्ट्रेस. सगळं काही सायन्स आहे, मी तुम्हाला काही जादू टोना वगैरे नाही शिकवत आहे. जिओपॅथिक स्ट्रेस, आपल्या आजूबाजूची 5 एलिमेंट्सचं जर बॅलन्स बिघडलं
तर आपल्या रूमची इथली एनर्जी खराब होते. तर लक्षात घ्या, थोडंसं आपल्याला एनर्जीकडे लक्ष द्यायचं आहे. ओके. अधूनमधून घर जितकं, मी परत एकदा सांगतो, तुम्हाला जर घरामध्ये पैसा पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, माता लक्ष्मी, माता सरस्वतीचा वास पाहिजे, तर घर क्लीन ठेवा, घर स्वच्छ ठेवा. घाणेरड्या घरामध्ये ना माता लक्ष्मी येईल, ना माता सरस्वती येईल, ना कुठली माता शारदा येईल, कुठलीच येणार नाही. ऍग्री की नाही? मी का शिकवलंय, प्रॅक्टिकल का घेतलं? क्लीनलीनेस खूप इम्पॉर्टंट आहे. एनर्जीचं रक्षण करणं, आपली कुठलीही एनर्जी असेल. आता मी तुम्हाला चार्ट शिकवणार आहे. चार्टचं तुम्ही ऑप्शनल आहे, कसं करायचं थोडंसं ॲडव्हान्समध्ये शिकवतो. परत थोडीशी थेरी राहिली आहे, मी तुम्हाला सांगतो. तर बघा, साईड टू साईड याचे कॅलिब्रेशन तुम्ही नंतर करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता पेंडुलमचा उपयोग कशासाठी केला जातो? नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन चक्र शुद्ध करण्यासाठी. पुढे जाऊन तुम्ही करू शकतात 7 चक्र इमेजवर रेकीच्या सिम्बॉलने, डिस्टन्स सिलिंग आणि रेकी सोबत. ओके, ते बाकीचं आहे. आता बघा, आता मी तुम्हाला शिकवणार आहे चार्ट्स. तुम्हाला मी डाउजिंगचे चार्ट शिकवणार आहे. तर हे खरंच वर्क करतात की नाही, परत तुम्हाला माझ्यावर डाऊट येईल, सर काही पण शिकवतात. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला परत गुगलवर जायचं. 1 मिनिट. गुगलवर ना आपल्या पद्धतीने कुठलंही 1 मिनिट, मी जरा सर्च करतो. ओके, तुम्ही काही सर्च करायचं, पेंडुलम डाउजिंग चार्ट चेक करायचं, आणि भविष्यात जर तुम्हाला गरज असेल, आपल्या प्रॉब्लेमनुसार तिथे चार्ट असतात, तुम्ही काय करायचं आहे, ते चार्ट डाउनलोड करायचे आहे. मी थोडं मोठं करून दाखवतो, तुम्हाला समजणार नाही एवढ्या ह्याच्यात. हां, ओके. असे काही चार्ट्स असतात, तर तुम्ही इवन टाकू पण शकता, चार्ट्स फॉर डिसिजन मेकिंग टाकू आपण, किंवा चार्ट फॉर हेल्थ टाकूया. वेगवेगळ्या गोष्टीसाठी चार्ट्स असतात. आता बघा, पेंडुलम डाउजिंग हेल्थ चार्ट. मग असा एक चार्ट ओपन होतो, तुम्ही त्याची इमेज डाउनलोड करायची, आणि चार्ट रीड कसा करायचा मी ते तुम्हाला शिकवणार आहे. आणि इवन तुम्हाला ह्या गुगलच्या चार्टची काहीच गरज नाही. मी तुम्हाला सर्वांना, उद्या लास्ट डे आहे, उद्या सर्वांना पेंडुलम डाउजिंगचे चार्ट्स देखील देणार आहे. ओके, काही पैसे नाही घेणार, फ्रीच असणार आहे. त्याच्यासाठी काय पैसे घ्यायचे, PDF साठी. ओके. आता बघा, काय करायचं आहे, डाउजर घ्यायचं एखादं तुमच्याकडे असेल. आता ॲमेझॉनवर जर असतं ना, तर ॲमेझॉनवरून घेतलं की तुम्हाला असं हे पण भेटतं, याच्यावर येस नो नंबर सगळं काही आहे, तो नंतरचा इश्यू आहे, नंतरचा विषय आहे. आता काय करायचं, डाउजर तुम्हाला त्याच्यावर असं पॉईंट पकडायचा, जिथे छोटासा पॉईंट दिसत आहे तिथे, आणि मग ते डाउजर बरोबर तिकडे हलत असतं. मी तुम्हाला एक एक करून दाखवतो. सगळे चार्ट स्क्रीनवर दिसणार आहे, सगळ्यांचं PDF तुम्हाला भेटून जाईल. ओके. आता आहे, जसं आपण काल 7 चक्र शिकलो, तर चक्र एक तर ओव्हर ऍक्टिव्ह असतात, अंडर ऍक्टिव्ह असतात. तर काय करायचं, ही इमेज घ्यायची, PDF पेन्सिलने ज्याही व्यक्तीचं चेक करायचं आहे, त्या व्यक्तीचं मिनिमम शहर आणि बर्थ डेट लिहायचं. कशासाठी लिहायचं, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला इन्फॉर्मेशन गेली पाहिजे, तुम्ही याच्यासाठी करत आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल असतं, त्याला सगळे आन्सर माहिती असतात. आपण सगळे परमेश्वराचे प्रतिरूप आहे. ओके. जसं परमेश्वराला सगळं माहिती, तुमच्या माइंडला देखील सगळं माहित असतं. तर त्या व्यक्तीचं नाव, बर्थ डेट लिहायचं, इथे पॉईंट पकडायचं शेवटी, आणि विचारायचं की माझं कुठलं चक्र, तर सोलर चक्र आहे, तर माझं मणिपूर चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे की अंडर ऍक्टिव्ह, ते तिकडे फिरणार आहे. हे नॉर्मल आहे. पुढचा चार्ट दाखवतो. बघा, फाइंड लॉस्ट आयटम्स. एखाद्याची वस्तू हरवली असेल, तर तुम्ही तिथे पकडायचं आहे, आणि विचारायचं की ती वस्तू कुठे आहे, घरामध्ये आहे, ट्रॅशमध्ये आहे, कार, फॅमिली मेंबरला दिली आहे, ड्रॉप लेफ्ट आहे, की कुणाला दिलेली होती, स्टोलन बाय अनदर, सो अँड सो. आणि लक्षात घ्या, तुमची एखादी वस्तू हरवली ना, तुम्ही नका शोधू. काय होतं, आपलं मन तेव्हा घाबरलेलं असतं, गोंधळलेलं असतं, हे कामं दुसऱ्याला करायला द्यायचे. ओके. कारण पेंडुलम डाउजिंग आपल्या संतुलित ओरा क्षेत्रानुसारच काम करतं. हे कुणासाठी आहे, ज्यांच्या घरात पेट्स आहे, पाळीव प्राणी, आणि ज्यांच्या मुलांना बोलता येत नाही, म्हणजे 1 वर्ष खालील मुलांना त्यांच्या भावना सांगता येत नाही. आजारी पडल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की याला काय झालं, सांगत कळत पण नाही. तर तुम्ही काय करू शकता, पेट किंवा छोटे मुलांसाठी त्याला विचारायचं, इथे पॉइंटर पकडायचा, आणि याचा मूड कसा आहे, याची फिलिंग कशी आहे, मग ते सांगणार, ग्रेट आहे, सॅड आहे, घाबरलेला आहे,
त्याला इचनेस होते आहे, नर्वसनेस होत आहे, सिकनेस आहे, सो अँड सो. मग कुठल्या बॉडी पार्टवर होत आहे, मग बॉडी पार्टच्या नावाकडे ते डाउजर जाईल. ओके. त्याला कसली गरज आहे, ग्रास, मिल्क, वॉटर, बेटर न्यूट्रिशन वगैरे वगैरे. कुठल्या बॉडी पार्ट्सवर हिलिंगची गरज आहे, सगळं काही ते किती स्केलवर, त्याची स्केल पण आहे, किती दुखत आहे, स्केलचा पण चार्ट आहे. एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. आता याच्यामध्ये तुमची एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस कुठले आहे, मग डाउजरला तुमचं नाव टाका आणि विचारायचं तुम्ही की कुठला आहे, तर ते डाउजर बरोबर त्याच लाईनमध्ये फिरतं. ओके. त्याच अँगलमध्ये ते डाउजर जातं. तुम्ही खूप सरप्राईज होणार, करून बघायचंय. तर बघा, तुमचं एनर्जी ड्रेनिंग काय असू शकतं, ॲडिक्शन, तुमचे नक्षत्र खराब असतील, बॅक्टेरिया, व्हायरस, चक्र इम्बॅलन्स, डाएटमध्ये प्रॉब्लेम आहे, इमोशनल इश्यूज आहे, काही असू शकतं, ओव्हर थिंकिंग असेल, स्लीप इश्यूज असतील, सो अँड सो. चार्ट नंतर तुम्ही प्रिंट काढून घ्या. ओके. करिअर संबंधित जर तुम्हाला गायडन्स हवं असेल, करिअर संबंधित गायडन्स हवं असेल तर विचारायचं, मला प्रोफेशन चेंज करायची गरज आहे, जॉब चेंज, की माझ्या कामाच्या प्रती माझा ॲटिट्यूड बदलला पाहिजे, काही ॲडव्हान्स ट्रेनिंगची मला गरज आहे, रिटायर व्हायची गरज आहे, की साईड बाय साईड काही केलं पाहिजे, की रिड्यूस हावर्स इन जॉब, सो अँड सो. ओके. हे तुम्ही करू शकतात. हेल्थ रिलेटेड अगेन हे स्वतःसाठी विचारू शकतात, किंवा तुमचे फॅमिली मेंबर दुसऱ्या परदेशात आहे, दुसरीकडे आहे, तरीही तुम्ही विचारू शकतात. की समजा तुमचे आई वडील गावाला आहेत, तर विचारायचं की याची कंडिशन कशी आहे, याच्या सध्या कुठल्या बॉडी पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, मग त्याची कंडिशन कशी आहे, क्रिटिकल, पुअर, फेअर, गुड, आणि त्याचे स्केल सुद्धा दिलेले आहेत. तर आता तुम्ही नवीन आहे, छोटे छोटे एक्सपेरिमेंट करत जायचे. ओके. जे लोक प्रेमामध्ये पडले आहे, गायडन्स पाहिजे आहे यंग पीपलसाठी, किंवा ज्यांचं लग्न जमत आहे त्यांच्यासाठी, मग त्याला विचारायचं, त्या पार्टनरचं नाव लिहायचं आणि मग ते सांगणार, नॉट फॉर यू, ग्रेट मॅच, मोर इन्फॉर्मेशन निडेड, मोर टाइम निडेड, सो अँड सो, किंवा सिंगल राहणंच तुमच्यासाठी बेस्ट आहे, ऑप्शनल आहे. हे पण छान आहे. येस नो साठी, कुठली गोष्ट करताना मी करू का नको करू, येस नो. तर तुम्ही हे सगळं काही जरुरी नाही, हे चार्ट तुम्ही ब्लँक पेजवर तुम्ही कंपॉसमध्ये आपलं हे असतं ना, आपल्या त्या अँगल, त्या राईट अँगलने तुम्ही असं ड्रॉ करायचं आणि सगळीकडे नावं लिहायची. जसं मी स्टार्टिंगला खूप करायचो, म्हणजे माझ्या वेबिनार कधी स्टार्ट करायचा, माझ्या फेसबुक चॅनलला काय नाव देऊ, 4-5 ऑप्शन ठेवायचं, की इंस्टाग्राम चॅनलला काय नाव द्यायचं, कुठला कोर्स करायचा. तर ते बरोबर मी त्याचं गायडन्स घेत होतो. तर तुम्हीही गायडन्स घेऊ शकतात. ओके. आणि खूप छान आहे. तुम्ही काय करायचं, पर्सेंटेज पण काढू शकतात. एक प्रयोग करून बघायचा, तुमच्या मिस्टरांचा किंवा तुमच्या पत्नीचे 10चे मार्क काढून बघा. आधी तुमचे 10चे 12चे मार्क काढून बघा, खूप ॲक्युरेट सांगतो. ओके. पण तुमचं इंट्युएशन लेवल खूप जास्त पॉवरफुल पाहिजे. कोकोनट डाउजन पण सेम आहे. ते नारळ घेऊन आता मी शिकवणार नाही, जिथे पॉझिटिव्ह असेल ते नारळ बरोबर पाणी वगैरे असेल बरोबर स्टँडअप होतं. ओके. चला, तर डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरायचा नाही. नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण घ्यायचं म्हणजे कुणाची हिलिंग करताना 1, 2, 3 प्रोसेस करायची. कालची ध्यानपूर्वक मन तयार करून डाउजिंग करा. अतिविश्वास न ठेवता संयमाने, आणि एकच प्रश्न 10दा केलं तर तुम्हाला कधीच बरोबर उत्तर भेटणार नाही. एकदाच करायचं, मनापासून करायचं. योग्य सरावाने आणि अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी आपण जोडले जाऊ शकतो. ओके. चला, आता याच्यानंतर मी तुम्हाला काही झिबू सिम्बॉल्स पण शिकवणार आहे. तर आता डाउजिंग बद्दल काही क्वेश्चन आन्सर असतील तर विचारून घ्या, मग पुढचं मी शिकवायला गेलो. ओके. तोपर्यंत मी मेसेजमध्ये येऊ. हा. ओके. आता तुम्ही काय करायचं, मी छोटं छोटं तरी पण गायडन्स करतो तुम्हाला, काय काय करायचं. आता काय करा, तुम्ही ना, तुमचे मुलं झोपले असतील किंवा खूपच गाढ झोपेत असेल तुमची पत्नी किंवा हजबंड, मी तुम्हाला काल सगळे चक्र शिकवलेले आहेत. रूट चक्रापासून क्राऊन चक्र, सरळ झोपलेलं असेल ना, थोडंसं वरती पकडायचं, नेवल चक्रावर, थर्ड आय चक्रावर, बघा तुमच्या मुलांची एनर्जी कशी आहे. जसं आज सांगितलं तसं त्यांची एनर्जी ही डाउजर सांगेल. तर तुम्ही त्यांची एनर्जी अशी छोटे छोटे प्रयोग करायचे, खूप मजा येते. माझी मुलगी 6 वर्षाची आहे. तिचं असं पडलेलं असतं तर घरात येते आणि कधी पण अशी बोलते, मला मुद्दाम चिडवायला, की आत्या मला प्रेम करते का, आत्या मला प्रेम करते का, मावशी मला प्रेम करते, नेहमीच असतं तिचं. तर पण छोट्या मुलांचं खूप छान काम करतं, कारण
छोट्या मुलांचं इंट्युएशन लेवल खूप सुंदर असतं. तर तुम्ही छोट्या मुलांसाठी त्यांना पण द्या करायला, ते खूप सुंदर करतात. आपल्यापेक्षा त्यांचे रिझल्ट खूप सुंदर असतात. ओके, तर तुम्हाला असं करायचं आहे. तर काही क्वेश्चन आन्सर नसतील तर मग आपण पुढे जाऊया. ओके, परत एकदा बघून घेतो मी. तुमचं स्वतःचंही बघू शकता. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, स्वतःचं बघायचं असेल तर स्वतःचं बघण्यासाठी पण एक ट्रिक देतो मी तुम्हाला. 1 मिनिट थांबा. हे तुम्ही मला दिसत नाही मोठे. 1 मिनिट थांबा. हा, ओके. आता स्वतःचं कसं बघायचं माहितीये का? मी कसं करतो, आता मला माझं चेक करायचं असेल तर माझ्याकडे ते एल रॉड आहे. एल रॉड पण सेम प्रिन्सिपलवर काम करतं. ओके, तर एल रॉड पण तेच आहे. कोकोनट डाउजिंग पण तेच आहे. वर भेटतं. आत्ता घेऊ नका, कधी मास्टर लेवलला आले तर घ्या. काय करायचं, मिरर समोर उभं राहायचं. मिरर समोर उभं राहायचं आणि तुमच्या त्या चक्राकडे बघायचं. डाऊ जर असं हातात ठेवायचं आणि तुमच्या त्या चक्राकडे फोकस करायचं आणि त्याला विचारायचं, माझ्या ह्या चक्राची एनर्जी कशी आहे, आणि मग सांगेल तुम्हाला ते. ओके, आणि ते तुम्हालाच माहिती असतं ऍक्च्युली. तुमचं आता मी जसं सगळं काल सांगितलं आहे कसे प्रभावित होतात, तुमचे आन्सर ऑलरेडी तुम्हाला माहिती असतात. तरी पण 10-10 वेळेस परीक्षा नका घेऊ त्याची. ओके, एकदाच बघा, दॅट इज इनफ. ओके, चालेल. तर पुढचं शिकवू का तुम्हाला झिबू सिम्बॉल? अजून काही क्वेश्चन आहे का, बघूया मी. हा, ओके. आपलं कसं बघायचं, पेंडुलम हातात घेऊन फक्त त्याला ॲफर्मेशन द्यायची की माझ्या प्रश्नाची उत्तर मला बरं दे. ओके, मला बघू द्या. ओके, तर याच्यातून शिकण्यासारखं काही गोष्ट आहे, लक्षात घ्या. याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट आहे की एव्हरीथिंग इज एनर्जी. सगळ्यामध्ये एनर्जी असते. तुमच्या फोनवर करून बघा जरा किती निगेटिव्ह एनर्जी आहे. पटापट अँटी क्लॉकवाईज फिरेल, कारण तिथे खूप सगळं रेडिएशन असतं. त्याच्यामुळे आता बघा, मी दिवसभर मला पण एनर्जी सगळ्यांना हिलिंग द्यायला लागते. लॅपटॉप आहे, वायफाय आहे, तर माझ्याजवळ याला एक ओरा बुस्टर बोलतात. हे ओरा बुस्टर बोलतात त्याला. तर ब्रासची पट्टी असते, जिओपॅथिक स्ट्रेस ते कंट्रोल करतं. कुठलाही जादूटोना नाही, एव्हरीथिंग इज सायन्स आहे. ओके, तर लगेच घरात जाऊन सगळे तुम्ही एनर्जी. आता चला झिबू सिम्बॉल शिकवतो. ओके, नाही तर खूप वेळ होऊन जातो, खूप काही शिकायचं आहे. चला झिबू सिम्बॉल शिकूया. ओके, ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, आता झिबू सिम्बॉल काय आहे नक्की बघून घ्या. ओके, मी तुम्हाला काय शिकवणार आहे. याच्यासाठी कुठल्या आठवणींची गरज नाही. बघा, झिबू ही एक दैवी भाषा आहे जी चिन्हाद्वारे व्यक्त केली जाते आणि दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरली जाते. स्वतः देवदूतांनी, आता हे काय आहे माहितीये का, एंजल थेरपीचं सब्जेक्ट आहे. एंजल थेरपी जे डॉरिन वर्च्यू होत्या, त्यांना एकदा एंजल दिसले होते. त्यांनी एंजल थेरपी खूप पॉप्युलर आहे, तुम्हाला माहिती नसेल. खूप पॉप्युलर आहे एंजल थेरपी. तर एंजल थेरपी सारखं झिबू सिम्बॉल आहे. एंजल थेरपीमध्ये कुठले सिम्बॉल नसतात, आपण एंजल इन्वोक करतो. पण इथे आपण काही सिम्बॉल इन्वोक करत असतो. ओके, तर आता आपण एक एक करून झिबू सिम्बॉल बघणार आहे. सर्व काही तुमच्या विश्वास ठेवण्यावर आहे. जसं तुम्ही बिलीव्ह करणार तसं जीवनामध्ये होणार. तर मी तुम्हाला शिकवण्याचं काम करतो आहे. बाकी बिलीव्ह करणं न करणं तुमची मर्जी. ओके, चला, तर मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करतो. थोडंसं ऍडव्हान्स शिकवतो, थोडं बेसिक होतं पण थोडंसं ऍडव्हान्स पण शिकवून देतो. ऍडव्हान्स नाही, ऍडव्हान्स तुम्हाला पुढच्या लेवलला शिकवेल. तरीही आपण कसे यूज आहे काय आहे आपण एक एक करून बघूया. ओके, ओके, हे नाही, हे खूप साधं आहे. ऍडव्हान्स लेवल जसं थोडंसं ऍडव्हान्स. ओके, परत ही स्लाइड ओपन होते. 1 मिनिट, मला ती स्लाइड ओपन करू दे. ही वाली. ओके, ओके, आता बघा झिबू सिम्बॉलचं, याचं नाव झिबूस. आणि बघा, वही पेन घेऊन बसा.
वही पेन घेऊन बसायचं आहे, अदरवाईज तुम्हाला काही नंतरून कन्फ्युजन होऊन जाईल. सरांनी कुठला सिम्बॉल शिकवला सगळे ड्रॉ करायचे आहेत. 1 मिनिट. हे बघा, पहिल्या सिम्बॉलचं नाव आहे अबंडन्स. अबंडन्स हा शब्द मराठी लोकांना कमी माहिती असतो. अबंडन्स म्हणजे अमर्याद विपुलता, नुसता फ्लो येतच असतो, फ्लो येतच असतो. तर आता करायचा कसं आहे आपण बघूया. आता हा सिम्बॉल काढताना कसा काढायचा आहे, तुम्ही सगळे सिम्बॉल, आज मी तुम्हाला थोडीशी सूचना देतो, लक्षात घ्या. सगळे सिम्बॉल जे मी तुम्हाला शिकवणार आहे, 4-5 शिकवणार आहे, बाकीचे ऍडव्हान्स नेक्स्ट लेवलला आहे. सगळे सिम्बॉल तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. लेफ्ट बॉडी पार्टवर कशासाठी, लेफ्ट साइड आपली रिसिव्हिंग साइड असते, तर लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही इथे हातावर काढू शकतात, चेस्टवर काढू शकतात, खांद्यावर, बॅकवर, तुमच्या मांडीवर, लेग्सवर, कुठेही काढा, पण लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. ओके, आता मी पण आज काढले नाही, तुमच्या बरोबर काढून घेतो. ओके, तर पहिला सिम्बॉल आहे अबंडन्सचा सिम्बॉल. तर हा कशासाठी, जीवनामध्ये समृद्धी, पैसा म्हणजे आर्थिक संधी आकर्षित करतो, पैशाशी संबंधित ब्लॉकेजेस दूर करतो, बिझनेसमध्ये वाढ. ओके, तर हा पैशासाठी आहे, आपल्या रूट चक्रासाठी आहे. काढायचा कसा, एक तर हातावर मी काढून दाखवेल, दुसरं तुमच्या ब्लँक पेज घ्यायचं, ब्लँक पेज घ्यायचं छोटंसं, त्याच्यावर तुम्ही सिम्बॉल काढून फोल्ड करून आपल्या पर्समध्ये, पाकिटमध्ये तो ठेवू शकतात. ओके, कॅश बॉक्स असेल तुमचं, हे असेल ड्रॉवर असेल, पैशाचा गल्ला असेल, जे बिझनेस करत असतील त्याच्यामध्ये तुम्ही ठेवला तर पैशाचा फ्लो खूप छान वाढत असतो. ओके, तर तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला माझं दाखवतो. 1 मिनिट थांबा. ओके, आता काढताना बघा कसा काढायचा आहे. तुम्ही लेफ्ट हँड सांगितलं तर तो अबंडन्स सिम्बॉल, तुम्ही अबंडन्सचा सिम्बॉल असा रेड पेनने काढला तर खूप छान आहे, अदरवाईज ब्लू पेन कॉमन आहे. काढताना रेड पेननेच काढा. ओके, तर तुम्ही असं लेफ्ट बॉडी पार्टवर ते काढू शकतात. 1 मिनिट, मी तुम्हाला ती वाली स्लाइड दाखवतो, ही तुम्हाला लवकर समजणार नाही, ती ऍडव्हान्स लेवलला समजेल. मी तुम्हाला दुसरी स्लाइड दाखवतो, तिथं तुम्हाला थोडस लवकर समजेल. हे असू द्या. थांबा. जस्ट 1 मिनिट. आपण ना इथूनच बघूया, तुम्हाला काढायला सोपं जाईल, इथून चांगलं समजेल. तुम्ही अबंडन्सचा सिम्बॉल, हा होता अबंडन्सचा सिम्बॉल, लाल कलरने काढायचा आहे. जीवनामध्ये आर्थिक समृद्धी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी काढताना तुम्हाला असा काढायचा आहे, हातावर काढायचा आहे. ओके, काही क्वेश्चन आन्सर असेल मेसेजमध्ये करा, एंडला मी सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर. लाल कलरने काढा, लाल कलरने काढला तर खूप छान वर्क करतो. रेड कलर, वेगवेगळे कलर आहेत, पण एक ब्लू पेन कॉमन ठेवा. मी पण सगळे कलर नाही वापरत, ब्लू कलरने खूप छान पैसा येतो आणि खूप सुंदर रिझल्ट आहे. स्टुडंट लोकांचे खूप सुंदर रिझल्ट याचे आहेत. ओके, पुढचा आहे तुमचा प्रॉस्परिटी. प्रॉस्परिटी म्हणजे समृद्धी, जीवनामध्ये समृद्धी. तर समृद्धी कशी पाहिजे, फक्त पैसा, करिअर, संबंध, आरोग्य, सगळ्यांमध्ये जर प्रगती पाहिजे, समृद्धी पाहिजे, तर तुम्हाला हा सिम्बॉल हातावर काढायचा आहे. तर इथून सुरुवात करायची, वरतून सुरुवात करायची आणि असं खाली खाली यायचं आहे तुम्हाला, असं असं असं, आणि नंतरून ए कम्प्लीट करायचा. हा, तो ए कम्प्लीट करायचा आणि तुम्हाला सेम लेफ्ट बॉडी पार्टवर आणि तुमच्या याच्यावर काढायचं आहे, कागदावर काढून तुम्ही पाकिट पर्समध्ये ठेवू शकतात. ओके, आता मी तुम्हाला, काही लोकांना माहिती नसेल हा सिम्बॉल किती पॉवरफुल आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, जस्ट 1 मिनिट, नाही तर तुम्हाला समजणार नाही. तुम्ही कुणी, मी गुगलवर तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हा, गुगलवर बघूया आपण. 1 मिनिट. आता हे कोणी झिबू स्टोन्स कधी बघितले आहेत का? हे झिबू स्टोन्स मार्केटमध्ये भेटतात, याच्यावर हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल काढलेला आहे.
तर खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. माझा आता जिबू सिम्बॉल घरी आहे, तो जिबू स्टोन घरी आहे. इथे असतं तर तुम्हाला दाखवला असता. तर खूप पॉवरफुल आहे, खूप छान काम करतो. ओके, मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. हे बघा, जसं आपली रेकी आहे तसंच मनी रेकी देखील असतं. तसंच मनी रेकी देखील असतं, तर त्याच्यामध्ये असे कार्ड्स असतात. हे मनी रेकीचं कार्ड आहे. तर त्याच्यामध्ये देखील असे वेगवेगळे बघा, इथं झिबूचे काही झिबूचा कॉइन आहे, प्रॉस्पेरिटी आहे, टॅटूचं वगैरे नंतर सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांचा ह्या सेशनला टॅटूचाच विषय असतो. तर बघा, वेगवेगळे झिबू सिम्बॉल आहे, प्लस इथे डॉलरचा साईन आहे, हा मिडा स्टार आहे. मनी रेकी आपण फ्युचरमध्ये शिकू, सध्या पुढच्या लेवलला मनी रेकी मी शिकवणार नाहीये. तर खूप पॉवरफुल आहे. तर तुमचा जसा विश्वास असेल तसं तुम्हाला काढायचं आहे. राहिली गोष्ट टॅटूचा. बघा, आपलं जीवनामध्ये आपल्या आवडीनिवडी बदलत असतात. तुम्ही टॅटू परमनंट काढून घेतला ना, काही वर्षांनी तुम्हाला पश्चाताप होईल. नेहमीच पैसा पाहिजे असं नसतं, नेहमीच तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असं नसतं. आपल्या आवडीनिवडी कालांतराने बदलत असतात. नथिंग लास्ट फॉर एव्हर. तर टॅटू नका काढू, हे परमनंट हेच करा, चांगली गोष्ट. अबंडन्सचा तुम्हाला अगोदर एच वरतून कंप्लीट करायचं आहे, नंतरून असे 3 स्ट्रोक द्यायचे आहेत. ओके, अबंडन्स आहे. याच्यानंतरचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह. आता हा कोणी काढायचा आहे लक्षात घ्या. हा तुम्हाला काढायचा आहे स्वतःच्या भावनिक उपचारांसाठी. जर तुम्ही खूप इमोशनली ड्रेन झाले आहात, खूप दुःख वाटत असेल, तर तुमचं काल हार्ट चक्र शिकवलं, हार्ट चक्र बॅलन्ससाठी आणि नातेसंबंध हिलिंगमध्ये, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. तर ॲमेझॉनवर बघा भेटत असेल, एखादी याची फ्रेम पण घ्यायची. घरामध्ये तुम्ही फ्रेम जरी लावली, प्रत्येक सिम्बॉलची एक एनर्जी असते. ओके, किंवा तुमच्या छोट्या मुलांचं शाळेमध्ये कुणाशी पटत नसेल, टीचर बरोबर पटत नसेल, तर तुम्ही काय करायचं, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या कुठल्याही लेफ्ट बॉडी पार्टवर जिथे कुणाला दिसणार नाही तिथे काढायचं. शाळेमध्ये त्या मुलांचे रिलेशन सगळ्याबरोबर छान राहील. तर असंही तुम्ही, सगळे खूप छान वर्क करतात म्हणून शिकवत आहे, माझ्या मनाने नाही शिकवत. ओके, हे आहे हेल्थसाठी. आता हेल्थसाठी कसा वापरायचा बघा, जी बारीक लाईन आहे, ह्या बारीक लाईन पासून स्टार्ट करायचं आणि वरती यायचं. असं तुम्ही जसं दिसत आहे तसं कम्प्लीट करा. ओके, बारीक लाईन पासून स्टार्ट करा, मग हात न उचलता कम्प्लीट करा. तर कशासाठी आहे? शारीरिक वेदना, थकवा, कमजोरी, आपली इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी. हे कशासाठी बघा, बरेचसे जे लोक या हिलिंग क्षेत्रामध्ये डॉक्टर लोक असतात ना, जे चुकीने या क्षेत्रामध्ये येतात, रेकी, एनर्जी वगैरे, तर ते का मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. कसं असतं ना, ते लोक त्यांचं जे बिलिंग प्रिस्क्रिप्शन असतं ना, ज्याच्यावर तुम्ही प्रिस्क्रिप्शन देऊन देतात पेशंटला, त्याच्यावर सुद्धा हेल्थचा सिम्बॉल काढतात, की त्याला अजून चांगला त्याला रिझल्ट भेटला पाहिजे पेशंटला. तर जर मनापासून अशी कुणाची सेवा करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकतात. अजून एक छान उपाय मी सांगतो, खूप छान आहे, नीट लक्ष देऊन ऐका. हा सिम्बॉल कोऱ्या कागदावर काढून, शक्यतो आता हेल्थचा आहे तर ग्रीन कलरने काढा, अदरवाईज ब्लू पेन कॉमन आहे. ओके, काय करायचं, कागदावर काढा आणि ज्याही घरात आजारी व्यक्ती आहे, सारखे बेडरिडन आहे, बेडवर असतात, त्यांच्या नकळत देखील तुम्ही काय करायचं, तो कागद त्यांच्या पिलो कव्हर मध्ये घालायचा, उशी खाली घालायचा पिलो कव्हर मध्ये. आणि तुम्ही एक इंटेन्शन द्या की त्यांना सर्व आरोग्याची प्राप्ती होत आहे, किंवा तुम्ही त्यांना सांगा हा हेल्थ सिम्बॉल आहे, याच्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. ओके, तर तुम्ही असा हा हेल्थचा सिम्बॉल यूज करू शकतात. ओके, दुसरा आहे सेंटर्डनेस. हा आहे स्टुडंट लोकांसाठी किंवा तुमच्यासाठी देखील. आता हा कोणी वापरायचा आहे आपण बघूया. सेंटर्डनेस म्हणजे काय, एकाग्रता वाढवण्यासाठी, अभ्यास करताना, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, कुठली गोष्ट, माइंड स्टॅबिलिटीसाठी, आपले भावनिक चढउतार, चिडचिड असेल, ओव्हर थिंकिंग असेल, तुम्ही लेफ्ट हँडवर तुम्ही काढू शकतात. आणि एक संगती हातावर तुम्ही 3-4 सिम्बॉल काढू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येक सिम्बॉलची वेगळी एनर्जी आहे, तिथे काही एनर्जी मॅनिप्युलेट होत नाही. हवे तेवढे सिम्बॉल काढा, काही फरक पडत नाही. तर तुम्ही असं योग्य डिसिजन घेताना वगैरे जिथे जिथे सेंटर्डनेसची गरज आहे, तर काय करायचं, मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात तर तुम्ही असं काढा, किंवा ह्या सिम्बॉलवर तुम्ही ब्लँक पेजवर काढा सिम्बॉल, त्याच्यावर त्याची वॉटर बॉटल ठेवा, पाणी ठेवा, पाणी चार्ज होऊन जाईल. जसं तुमचं माइंड युनिव्हर्सला संकेत देईल त्याप्रमाणे तुमच्या जीवनात घडेल.
सिम्बॉल्स तर त्यांचं काम करतात, बट युअर माइंड इज एव्हरीथिंग. हा रिसेप्टिव्हिटीचा आहे, खूप सोपा आहे. मराठीचा 4 काढायचा आहे फक्त कर्व मध्ये. हा नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी नवीन नोकरीला गेले, नवीन बिझनेस आहे, एखादी मुलगी लग्न करून नवीन घरात जाते, तर रिसेप्टिव्हिटी, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी एनर्जी अलाइन व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी, नवीन संधी तयार होण्यासाठी. तर हे बघा, हा सिम्बॉल छोट्या मुलांसाठी खूप छान आहे. तुम्ही काय करायचं, जर तुम्ही त्यांच्या बॉडी पार्टवर काढायला तुम्हाला काही वाटत असेल की टीचर बघते, मुलं चिडवतील, तुम्ही काय करायचं, खूप छोटं आहे. मी माझ्या मुलीच्या पण नोटबुक्सवर करतो, बुक्स किंवा नोटबुक्सवर कुठेतरी छोटासा काढून द्यायचा पेन्सिलने, पेनाने, काही कुणाला कळत नाही. त्याची एनर्जी तिथे स्टेबल होऊन जाते. असं ऑप्शनल आहे, अदरवाईज तुम्ही काढू शकता झिबू सिम्बॉल. 80 झिबू सिम्बॉलचा आहे, पण आता मी एवढं 5 दिवसात 80 कुठे शिकवत बसू. 4-5 तुमच्या कामाचे आहे, पुढच्या लेवलला ऍडव्हान्स वाले झिबू सिम्बॉल्स मी शिकवत असतो. सध्याचे प्रेम, आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे, प्रेम, पैसा, आरोग्य, तेवढे सिम्बॉल मी तुम्हाला सांगत आहे. ओके, हा हा सुंदर आहे, हा ब्युटी सिम्बॉल आहे. लेफ्ट वाल्यापासून असं करायचं, पेन उचलायचा, परत असं करा. ब्लॅक कलरने काढलं तर खूप छान आहे, ब्लॅक कलर याचा असतो. आता हा, ज्यांचं ज्यांचं ब्युटी पार्लर आहे त्यांनी काय करायचं, किंवा तुमचे सगळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट, तुमच्या पावडरचा डब्बा, आता फाउंडेशन, आता मुलींचं काय काय असतं मला माहिती नाही, अजून माझी मुलगी छोटी आहे, माझी बायको एवढं काही मेकअप करत नाही, पण जेही तुमचे कॉस्मेटिकचे असतील तर तुम्ही त्याच्यावर ब्युटीचं सिम्बॉल काढा, तुमच्या मिररवर काढू शकतात. ओके, तर माझं आता सगळ्यांनाच वाटतं आपली मुलं सुंदर दिसले पाहिजे, मी पण माझ्या मुलीच्या हातावर काढतो. ओके, तर तुम्ही असं करू शकता. ओके, हा ब्युटीचा सिम्बॉल आहे. इवन ब्युटी पार्लरमध्ये फ्रेम करून जरी लावला, तुमचे कस्टमर सुंदर दिसले तर तर ते परत येतील की नाही बिझनेस करायला, तर ब्युटीचा सिम्बॉल तुम्ही असा काढू शकतात. ओके, तर हे ऑप्शनल आहे. डोळ्याखालीलचे काळी वर्तुळे, त्वचेवरील डाग वगैरे स्कारसाठी तुम्ही चांगल्या भावनेने केलं, युनिव्हर्स तुम्हाला सगळं उपलब्ध करून देते. ओके, पहिले तुम्ही मनामध्ये ती भावना तर टाका की ते सगळं जाणार आहे, तुमचे स्कार वगैरे. जर तुम्ही बोलले आता वय झालं आता कसलं जातं, तर तसं होत नाही. तर ब्युटीचा सिम्बॉल आहे. अजून कुठला आहे, हा रिलीजचा सिम्बॉल आहे. रिलीजचा पण एक सुंदर आहे, एच सारखा आहे. हा कशासाठी, जुन्या भावनिक भार सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणापासून. जर तुम्हाला काही वाटत असेल की मला तोच तोच विचार सारखा येत आहे, ती व्यक्ती बोलली ते मी विसरत नाही आहे, पास्ट मेमरीज आहे, रिलेशनशिप, तर तुम्हाला टॉक्सिक संबंध आहेत तर रिलीज करायचे आहेत, तर तुम्ही, किंवा बॉडी पेन खूप दिवसापासून आहे तर तुम्ही असा सिम्बॉल वापरू शकतात. आणि दुसऱ्यांचं नाही सांगत मी, माझ्या स्टुडंटला खूप चांगले याचे रिझल्ट आहे, मला सांगतात खरंच सर खूप सुंदर रिझल्ट आहे. पैशासाठी तर खूप सुंदर आहे. पैशासाठी काही एंजल्स नंबर मी उद्या सांगेल, आज नाही सांगणार. उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला पैशा संबंधित मी काही सांगणार आहे. ओके, तर एवढे सिम्बॉल इनफ आहे. बाकीचे अजून नाही शिकू शकत, अजून थोडंसं राहू द्या मला पुढच्या लेवलला शिकवायला. ओके, इतक्या तर ह्या सिम्बॉल बद्दल कुणाला काही क्वेश्चन आन्सर आहे का? टॅटू बिटू नका काढू, काढलं तर तुमची मर्जी, चांगला आहे. काही वर्षांनी बोलणार कुठे सरांचं ऐकलं आणि काढून घेतलं. ओके ओके, घरी फ्रेम हॉलमध्ये लावा, लवची असेल तर बेडरूम मध्ये लावा, बेडरूम मध्येच तुम्ही लव करतात की नाही. ओके, लाल पेन पैसा, तो लाल पेनच का आता ते मला पण नाही माहिती. ओके, ज्यांनी ते पुस्तक आहे झिबो सिम्बॉलचं खूप मोठं, तर महाग भेटतं ते, तुम्ही ते घेऊ शकतात ॲमेझॉनवरून. ओके, तर याच्यासाठी कुठलाही तुम्हाला याची अटोनमेंटची गरज नाही आहे. ओके, आता एक आजच्यासाठी एवढंच. आता बघा, एक महत्वाची सूचना मी तुम्हाला अ, देत आहे की शॉपमध्ये कस्टमर टिकून राहण्यासाठी कुठला सिम्बॉल काढायचा. असा सिम्बॉल कुठला कस्टमर टिकून राहण्यासाठी नाही, तुम्ही फक्त काय करा, तो कस्टमरच सगळं काही नाहीये तुमचं, म्हणजे तो पर्टिक्युलर एक कस्टमर. दुकानामध्ये तुम्ही तुमच्या कॅश बॉक्सवर प्रॉस्पेरिटी लावा, अबंडन्सच्या हातावर सिम्बॉल काढा, ती नाही तर दुसरी व्यक्ती येऊन पैसे देईल. ओके, आणि पैसा यायला एकच मार्ग नसतो, पैसा यायला विविध मार्ग असतात. आपण ते एकच पकडून चालतो आणि फेल्युअर झाला का आपल्याला वाईट वाटतं. ओके, बिझनेससाठी उद्या सांगेल, उद्या मी एंजल नंबर देईल, पैशासाठी सिम्बॉल नाही आहे. कस्टमर टिकण्यासाठी, फायनान्शियल मध्ये, बिझनेसमध्ये लॉंग टर्म गोलसाठी, शॉर्ट टर्म गोलसाठी
एंजल नंबर्स मी उद्या देणार आहे. तर उद्या पैशासाठीचे एंजल नंबर उद्या सांगेल. ओके, आज नाही सांगणार. ते नंबर्स आहे, नंबर्स पण तुम्ही हातावर काढू शकतात. ओके, आता बघा सगळ्यांना उद्या लास्ट डे आहे. ओके, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला सर्टिफिकेट आणि नोट्स सगळं पाहिजे की नाही? सर्वांना पाहिजे ना? तर काय करायचं आहे, नोट्स आणि सर्टिफिकेट. आता मी ग्रुपवर कसं टाकू? ग्रुपवर टाकलं तुमची इन्फॉर्मेशन सगळ्यांना जाते. तर नोट्स आणि सर्टिफिकेट सर्वांना तुमच्या पर्सनल नंबरवरच मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा आता ऑफिसचा नंबर मी झूम आपल्या मेसेजमध्ये टाकतो. संध्याकाळी मी प्रॉपर मेसेज टाकेल, नाही तर संध्याकाळचे लोक कन्फ्यूज होऊन जातील. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तिथे लिहा, व्हॉट्सअप मेसेज करा त्या नंबरवर आणि लिहा नोट्स किंवा सर्टिफिकेट, आणि जेही नाव तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहिजे, जसं डॉक्टर आहे, कोणी प्रोफेसर आहे, कोणी श्रीमती आहे, कोणी श्रीमान आहे, मराठीत नाव, इंग्लिशमध्ये नाव, ते तुमचं नाव त्या व्हॉट्सअप मेसेजवर लिहा आणि फक्त लिहा नोट्स किंवा सर्टिफिकेट. तुम्हाला नोट्स उद्या 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 भेटून जातील. उद्या संध्याकाळच्या क्लासपर्यंत सगळे नोट्स भेटतील. काय काय भेटणार आहे? 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे. आतापर्यंत तुम्हाला मी 7 चक्राचं ज्यांनी ज्यांनी नोट्स नाही बनवल्या 7 चक्राच्या पण नोट्स देतो. ओके, ते म्हणजे काय, फक्त फोटो देणार आहे, त्याची पोझिशन काय वगैरे वगैरे. अजून पेंडुलम डाउजिंगचे चार्ट्स देणार आहे. 7 चक्राचं मेडिटेशन तर देणारच आहे. अजून खूप काही आहे. ओके, दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची मेन तर ते आहे, ते वाचून घ्या. म्हणजे तुम्हाला उद्या मी जेव्हा दैनंदिन प्रॅक्टिस घेईल तर तुम्हाला एक रेकीची डेली प्रॅक्टिस, रेकी लेवल 1चं पूर्ण हिंदीमध्ये, ज्यांना मराठी भाषेचा प्रॉब्लेम आहे हिंदीमध्ये सगळं गाईड आहे. रेकी लेवल 1चं पूर्ण पुस्तक आहे, ते 30 पानाचं PDF ते देखील देणार आहे. ओके, तर मी तुम्हाला आता या मेसेजमध्ये माझा नंबर लिहितो, 1 मिनिट. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके, 1 मिनिट. तो ऍडमिन मध्ये पण दुसरा हाच नंबर आहे, तर दुसऱ्या नंबरला मेसेज नका करू, ह्याच नंबरला करा. हा ऑफिसचा नंबर आहे बघा, 9579896457. हा, याच्यावर फक्त काय सेंड करायचं, नोट सर्टिफिकेट सांगा किंवा फक्त तुमचं नाव लिहिलं तरीही आमच्या टीमला कळतं. आणि एवढ्या लोकांचे सर्टिफिकेट बनवायला टाइम लागतो. सर्टिफिकेट तुम्हाला संडेला भेटतील. ओके, नोट्स उद्यापर्यंत भेटून जातील. हा, तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे स्क्रीनशॉट काढा आणि त्या नंबरवर तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे. ओके, जसं श्रीमान श्रीमती वगैरे काही असेल, प्रोफेसर डॉक्टर. तुम्हाला उद्याचं सेशन मिस करू नका. उद्या काही शिकणार आहे बघा आपण. उद्या आपण शिकणार आहे एनर्जी बॉल कसा बनवायचा. तुमचं लक्षात घ्या, उद्या तुमच्या ओरामधून सगळे तुमचे पितृदोष असतील, फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, कुणी काही ब्लॅक मॅजिक केलं असेल, ग्रहांचे काही दोष असतील, ते सगळं काढायचं उद्या शिकणार आहे. 24 पॉईंट बॉडी हिलिंग शिकणार आहे, कशी करायची आहे. 12 पॉईंट बॉडी हिलिंग आहे. 7 चक्राचं मेडिटेशन प्रॅक्टिकल घेणार आहे. तुम्हाला इथून पुढे प्रॅक्टिस कशी करायची आहे. 7 चक्राचं मेडिटेशन देखील मी तुम्हाला उद्या प्रॅक्टिकल घेणार आहे. तर उद्याचा दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्वाचं, मनीचे एंजल नंबर देणार आहे आणि मनी मंत्र देखील देणार आहे. पैशासाठी एक पॉवरफुल मंत्र तुम्हाला देणार आहे. ओके, काही मनी रिच्युअल्स पण आहे, काही मनी रिच्युअल्स पण तुम्हाला सांगेल. ओके, तर उद्याचं सेशन मिस करू नका. 4 दिवस आले, अजून 1 दिवस करा आणि मग नंतरून ओके, टाटा बाय बाय. ओके, चला, शेअर केला ना नंबर, आता तर आला मेसेज मध्ये नंबर. ग्रुपवर मी तुम्हाला हे बघा, ग्रुपवर माझा नंबर आला ना, एक फोन नंबर आहे बघा. व्हॉट्सअप ग्रुपवर मी संध्याकाळी टाकेल. कसं आहे, ते लोक कन्फ्यूज होऊन जातील. ओके, मग संध्याकाळी त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. ओके, मग तुम्ही संध्याकाळी आत्ता मेसेज केला तर काय होईल, ते ऑफिसचे लोक पटापट बनवायला घेतात नोट सर्टिफिकेट, नाहीतर एवढ्यांचं सगळ्यांना देणं शक्य होत नाही, खूप लोक आहेत ग्रुपमध्ये. ओके, ठीक आहे. आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. हा, बोला, मनीत उपाध्याय मॅम, हँड रेज आहे तुमचा. सर मला विचारायचं होतं की पेंड्युलम जेव्हा आपण करतो तर आपल्याला डिस्टन्ससाठी करता येईल का? म्हणजे जसं मी इकडे आहे पण माझे आई बाबा असतील दुसऱ्या जागेवरती, तर त्यांची हेल्थ कशी आहे, म्हणजे येस और नो, किंवा त्यांच्या हेल्थची एनर्जी कशी आहे, हे आपण फाइंड आउट करू शकतो का? चार्टवर ना? अच्छा, डाउजिंग चार्टवर बोलत आहे का तुम्ही?
नाही, असं होल्ड करून पण समजा आपण करू शकतात. मी बघा, तुमचं एनर्जी लेवल चांगली पाहिजे. मी पण माझ्या मी जेव्हा नवीन शिकलो ना, मी काय करायचो, माझ्या आजूबाजूचे जितके पण लोक आहेत ना ओळखीचे, सगळ्यांचं करायचं. तर एक मावशी होते आमच्या, त्यांचं खूपच खराब आलं, म्हणजे मलाच वाटत नव्हतं असं कसं आहे, आणि त्यांना खरंच कॅन्सर डिटेक्ट झाला होता. ओके, तर तुम्ही करू शकता. तर प्रयोग केले तर काही रिझल्ट भेटतील. तुम्ही काही प्रयोग नाही केले तर कसं कळणार आहे? तर करून बघा. ओके, ट्राय तर करा तुम्ही ऍटलिस्ट, आणि काही एक्सपिरियन्स असतील तर शेअर करा नंतर. पण करू शकतात. त्यांचं नाव लिहा पेन्सिलने. नंतर तुम्हाला पेन्सिलने का सांगत आहे, तो चार्ट नंतर तुम्हाला यूज करता येईल दुसऱ्यांसाठी. तर तुम्ही तसं हेल्थ विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, हा चला ठीक आहे. आता काय क्वेश्चन आन्सर आहे? ओके. हा, रेकीला प्रेयर कशी इन्वोक करायची सगळं उद्याच्या नोट्स मध्ये आहे, मराठीमध्येच आहे, सगळ्यांना खूप छान समजेल. ओके, चालेल. तर जिबू सिम्बॉल वापरा, खूप छान आहे. तर खूप छान, त्याला कुठल्या अटेन्मेंटची गरज नाही, त्याची वेगळी एनर्जी असते. ओके, आणि डाउजिंगचा पण उपयोग. ओके, चला, कसं वाटलं सगळ्यांना? ठीक आहे, बोर नाही झाले? चला ठीक आहे. आता फक्त उद्याचा दिवस बाकी आहे. उद्याचा दिवस खूप सुंदर आहे, तर बाकीचं उद्या शिकवेल. ओके, काही सगळे क्वेश्चन आन्सर आपण उद्या घेऊया. ओके, चला. डाउजिंगचे झिबू सिम्बॉलचे पण फोटो पाठवून देतो. ओके, टेन्शन नका घेऊ. चला, सर्वांनी मला आज ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. उद्या आपण, आणि आज सकाळी अटोनमेंटची लिंक ओपन नाही झाली टेक्निकल प्रॉब्लेममुळे. ज्यांचे अटोनमेंट राहिलं आहे, उद्या सकाळी 6 वाजता लिंक ओपन होऊन जाईल. ओके, चला, सर्वांनी ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.